तर या पीसीएनडीटी ॲक्ट जो आहे त्या ॲक्टमध्ये अत्यंत प्रभावीपणानं आरोग्य विभागाचा आरोग्यमंत्री म्हणून मी जे काही काम करतोय ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच कोल्हापुरात जे काही छापे झाले ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामधले रिझल्ट्स आपण बघितलेत। अजूनसुद्धा छापे होणे गरजेचं आहे कारण कोल्हापुरामध्ये सुद्धा मुलींचा दर खूप कमी व्हायला आहे। हे आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा शोभनीय नाही आणि त्यामुळे साहजिकच अजून छापे पडले पाहिजेत, यंत्रणा अधिक गतिमान झाली पाहिजे। अशा पद्धतीनं जे कोण कृत्य करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा कडक कारवाई कायद्यातल्या दुरुस्तीचा प्रस्ताव सुद्धा आम्ही दिलेला आहे, तो सुद्धा होईल। 2-4 दिवसांमध्ये आणखीन एक GR होईल ज्याचा उल्लेख पूर्वी आपण केला होता की जो डिकॉय आहे म्हणजे जी तक्रारदार महिला असते त्या तक्रारदार महिलेला सुद्धा 1 लाख रुपये आपण देतोय। पूर्वी आपण फक्त खबऱ्याला 1 लाख रुपये देत होतो, आता आपण जी डिकॉय महिला असते तिला सुद्धा 1 लाख रुपये देतोय। त्यासाठी आवश्यक असणारी प्रसिद्धी, प्रचार, ऑफिसचं सगळं मानधन, जे काय मीटिंग्ज असतात, त्याचबरोबर त्यांना वाहनांची सुरक्षितताने पुरवणं, या सगळ्यांसाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी आपण जो काही जाहीर केला आहे पुढच्या 1-2-3 दिवसांमध्ये त्याचा सुद्धा GR निघेल। ही आपल्यामार्फत सर्वांनाच विनंती आहे की ही एक सामाजिक जबाबदारी आहे, त्यामुळे अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य कोण करत असेल तर त्याची कोणत्याही परिस्थितीत गाई करणार नाही। शासनाची आणि सार्वजनिक सगळ्या समाजाची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीनं मुलींचा मृत्यूदर कमी होतोय ते बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी जबाबदारी म्हणजे अतिशय गंभीरपणाने आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे। त्यामुळे अशा पद्धतीनं जर कोण ही कुजबूज असेल तर त्याच्यातली वास्तविकता शोधून कडक कारवाई करण्यामध्ये कुठेही शासन कमी पडणार नाही।